नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हे काय रोज एक एक जण सोडून चालले हॉस्टेल. म्हणजे आज ह्या पुरीला जायचं आहे, काल आदित्य गेला होता. काय चाललंय काय कळत नाही. जाऊ द्या, म्हणजे ह्यांचं काम आहे थोडंसं. वापस येणारच आहे एक दोन म्हणजे 2-3 तासात येईल वापस, पुण्याला चालली आहे. तर मग काय आम्ही चालत हिला सोडायला, रॅपिडो ड्रायव्हर शेवटी काय करणार. मग काय इथं ट्रेनमध्ये कोंबलं. त्याच्यानंतर मग बाय बाय टाटा केलं हिला आणि फायनली लोकल ह्यांची निघाली होती. मग आम्ही पण वापस कॅन्टीनला येऊन लिमका वगैरे पिला, थोडा वेळ पिक्चर बघितला, चिल वगैरे केलं. त्याच्यानंतर आता जेवायला जायचं होतं, भूक लागली होती. आणि हे एवढं ऊन सळसळतं बाई, काय सांगा तुम्हाला. बाहेर निघायचं म्हणजे जीवावर येतं आमच्या. बघू शकता आमची हालत काय एवढी खतरनाक झाली. आणि एवढी हालत खतरनाक असून बी जेवायला काय हे म्हणजे जीव द्यावा एखाद्याने असं वाटायला लागले. एवढ्या उन्हातानं द्यावा ना असलं गदळ खावं. मग त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही जेलमध्ये, म्हणजे आमच्या इथं खाली एक शॉप आहे, तिथं आलात आम्ही खायला. आणि इथं आम्ही वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या, जसं की हो, तर आमच्या देवप्पाने लस्सी घेतली. गणेशने विचार करत होता, तोपर्यंत मी डायरेक्ट स्ट्रॉबेरी फ्लेवर उचलला गाईज. म्हणजेच की स्ट्रॉबेरी कोण घेतला आईस्क्रीमचा, तेवढं दुसरं गणेशने चोकोबार. आणि आता सगळा टाईम झाला होता चहा वगैरे पिऊन मी डायरेक्ट आलो ग्राउंडवरती, कारण थोडंसं पीस गरजेचं आहे. तर टाईम झाला होता मयूरला वापस आणायचा. मग मी स्टेशनवरती आलो, बघितलं इथं शिवजयंतीची सजावट चालू आहे मस्त. मग काय तिला घेलं डायरेक्ट आलो इकडे कॅम्पसला. तर रात्री मॅच होती आणि बापूने आपल्या काय कॅचेस घेतले. तर आपला भारत सेमीफायनलला म्हणजे गेलाच आहे. एवढी खतरनाक मॅच झाली होती. आणि आपल्या बापूचं म्हणजे कौतुक करेल तेवढं कमीच आहे, कारण बापू द सेवियर होते काल. आणि सगळ्यांनीच मस्त मॅच खेळली. आणि इकडे रिॲक्शन बघा. ट्रू इंडियन असाल तर तुम्हाला हे समजूनच जाईल. बाकी मी भेटतो उद्या.